आकाशवाणी नागपूर वीणा डोंगरवार आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यातील आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठात येत्या शैक्षणिक वर्षापासून क्रीडा विज्ञान आणि क्रीडा व्यवस्थापनातील पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू होणार. मुंबईतील भारतीय सिनेमा विषयक राष्ट्रीय संग्रहालय पुन्हा जनतेसाठी खुलं. केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांची संग्रहालयाला भेट. हातमागाच्या माध्यमातून महिलांना रोजगार प्राप्ती, आर्थिकदृष्ट्या समर्थ होण्याची संधी. केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचं प्रतिपादन. आणि झाडीपट्टी नाट्य महोत्सवामुळे स्थानिक कलावंतांना हक्काचा मंच उपलब्ध झाला. आता ऐकूया बातम्या विस्तारानं. मात्र त्याआधी एक आवाहन. राज्यासह देशाच्या काही भागामध्ये कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोरोनाच्या नवनव्या प्रकारांच्या बातम्या चिंता वाढवत आहेत. अशावेळी आम्ही श्रोत्यांना आवाहन करतो की लवकरात लवकर पूर्ण लसीकरण करून घ्या. तसंच 15 ते 18 या वयोगटातल्या मुलांसह इतर नागरिकांनाही लसीकरणासाठी प्रोत्साहित करा. यासोबतच कोरोना प्रतिबंधक नियम पाळा, गर्दी टाळा, मुखपट्टी अवश्य वापरा आणि हात वेळोवेळी स्वच्छ धुवा. चला त्वरा करा, लसीकरण अवश्य करून घ्या. कोरोनाशी संबंधित योग्य माहिती, मार्गदर्शन आणि मदतीसाठी राज्याच्या 020 2612 7394 या मदत क्रमांकावर संपर्क साधा. देशातील पहिलं आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ राज्यात पुणे इथं स्थापन करण्यात आलं असून क्रीडा विज्ञान आणि क्रीडा व्यवस्थापन पदवी आणि पदव्युत्तर या पदव्यांच्या अभ्यासक्रमास विद्यापीठ अनुदान मंडळानं मान्यता दिली आहे. हा अभ्यासक्रम येत्या शैक्षणिक वर्षात या विद्यापीठात सुरू करण्यात येणार आहे. हा अभ्यासक्रम देशात प्रथमच महाराष्ट्र राज्यातील आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठात सुरू होत असल्याचं क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी सांगितलं. मुंबईच्या वानखेडे स्टेडियम इथं माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते. भारतातील तरुणांसाठी मान्यताप्राप्त पदवीला पर्याय म्हणून क्रीडा विज्ञान आणि क्रीडा व्यवस्थापन या विषयामध्ये स्नातक आणि स्नातकोत्तर या पदव्यांचा समावेश करण्याचा महत्वपूर्ण निर्णय विद्यापीठ अनुदान मंडळानं घेतला आहे. देशात विविध भागात 700 पेक्षा जास्त महाविद्यालयांमध्ये क्रीडा अभ्यासक्रमाचे वर्ग सुरू आहेत. त्यांनाही या अभ्यासक्रमासाठी विद्यापीठामुळे मान्यता मिळणार असल्याचं त्यांनी सांगितलं. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी आज आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयात 5 वर्षांखालील मुलांना पोलिओची मात्रा देऊन राष्ट्रीय पोलिओ लसीकरण मोहीम 2022 ची सुरुवात केली. येत्या काही महिन्यात 5 वर्षांखालील 15 कोटींपेक्षा जास्त मुलांचं लसीकरण केलं जाईल. एकही मूल वंचित राहू नये म्हणून सूक्ष्म स्तरावरील अतिशय भक्कम नियोजन आणि घरोघरी जाऊन लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे. उद्या रविवार दिनांक 27 फेब्रुवारी रोजी देशभर पोलिओ राष्ट्रीय लसीकरण दिन 2022 साजरा केला जाईल. पोलिओ राष्ट्रीय लसीकरण मोहिमेत सर्व 36 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांतील 735 जिल्ह्यांतील 15 कोटी मुलांचा समावेश करण्यात येणार आहे. पोलीस शिपाई यांना त्यांच्या सेवा कालावधीत आश्वासित प्रगती योजनेनुसार पदोन्नती साखळीनं पोलीस उपनिरीक्षक या पदावर पदोन्नतीची संधी उपलब्ध करून देण्याच्या निर्णयामुळे राज्यातील हजारो पोलीस शिपाई हवालदारांचं पोलीस उपनिरीक्षक होण्याचं स्वप्न पूर्ण होईल. त्याचबरोबर पोलीस दलाच्या बळकटीकरणास चालना मिळेल असा विश्वास गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केला. या निर्णयाला मंजुरी दिल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले आहेत. या निर्णयामुळे पोलीस शिपाई संवर्गातील कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवा कालावधीत पदोन्नतीच्या 3 संधी मिळून अधिकारी पदावरून सेवानिवृत्त होता येईल. या शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस महासंचालक स्तरावर सुकाणू समिती गठीत करण्यात येईल अशी माहितीही गृहमंत्र्यांनी दिली. या निर्णयामुळे पोलीस दलातील पोलीस हवालदार आणि सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक या संवर्गातील वाढीमुळे एकूण तपासी अधिकाऱ्यांच्या संख्येत भरीव वाढ होणार असल्यानं पोलीस अधिकाऱ्यांवरील ताण निश्चितपणे कमी होईल असा विश्वासही वळसे पाटील यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा आज राज्यातील 37 जिल्हा केंद्रांवरील 1098 उपकेंद्रांवर घेण्यात आली. राज्यातील सर्व केंद्रांवर ही परीक्षा सुरळीतपणे पार पडली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षा आणि सरळ सेवा भरती प्रक्रियेला गती देण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येत असल्याचं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष किशोरराजे निंबाळकर यांनी सांगितलं. मराठा समाजाच्या मागासलेपणाचा अभ्यास करण्यासाठी तातडीनं स्वतंत्र समर्पित मागासवर्ग आयोग गठीत करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा निवासस्थानी काल झालेल्या मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत राज्य शासन आणि मंत्रिमंडळ उपसमितीनं मराठा समाजाबाबत आजवर घेतलेल्या विविध निर्णयांच्या अंमलबजावणीचा विस्तृत आढावा घेण्यात आला. तसंच प्रलंबित प्रकरणांवर तातडीनं कालबद्ध रीतीनं कार्यवाही करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी
यांनी दिले. मराठा समाजासाठी स्वतंत्र राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्यांची लवकरच घोषणा होणार आहे. निवृत्त न्यायाधीश आनंद निरगुडे यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या राज्य मागासवर्ग आयोगाकडे केवळ ओबीसी प्रकरणांची हाताळणी असेल, असंही या बैठकीत निश्चित करण्यात आलं. मराठा समाजासाठी घेण्यात आलेल्या निर्णयांची अंमलबजावणी आणि शासनाच्या विविध विभागांमध्ये समन्वय साधण्यासाठी सहसचिव दर्जाच्या विशेष अधिकाऱ्याची तातडीनं नियुक्ती करण्याचा, तसंच अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळासह विविध महामंडळांची संचालक आणि व्यवस्थापकीय संचालकांची रिक्त पदं आवश्यकतेनुसार तातडीनं भरण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला. कोविड महामारीमुळे मधल्या काळात बंद असलेलं मुंबईतील भारतीय चित्रपट विषयक राष्ट्रीय संग्रहालय NMIC आजपासून पुन्हा लोकांसाठी खुलं झालं. केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉक्टर एल मुरुगन यांनी आज या संग्रहालयाला भेट दिली आणि त्यांच्या उपस्थितीत हे संग्रहालय खुलं झालं. मुरुगन यांनी या संग्रहालयात ठेवलेल्या सर्व वस्तूंची आणि साहित्याची बारकाईनं पाहणी केली. 2 भव्य इमारतींमध्ये हे संग्रहालय आहे. गुलशन महल ही चित्रपटांचा वारसा सांगणारी देखणी इमारत आणि त्याच्या बाजूला बांधलेल्या एका अत्याधुनिक बहुमजली इमारतीत हे संग्रहालय आहे. दक्षिण मुंबईत पेडर रोडवर हे संग्रहालय आहे. NMIC हे भारतातलं चित्रपट विषयक वैशिष्ट्यपूर्ण संग्रहालय असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जानेवारी 2019 मध्ये त्याचं उद्घाटन झालं होतं. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. हातमागाच्या माध्यमातून नागपूर जिल्ह्यातील पाचगाव, बेला आणि आता धापेवाडा इथं सुद्धा महिलांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असून विणकामाच्या प्रशिक्षणामधून महिलांना रोजगार प्राप्ती तसंच आर्थिकदृष्ट्या समर्थ होण्याची संधी उपलब्ध होत आहे, असं प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज नागपूरच्या धापेवाडा इथं केलं. केंद्रीय उद्योग मंत्रालयाच्या विणकर सेवा केंद्रामार्फत धापेवाडा इथं वस्त्रोद्योग क्षेत्रात क्षमता वृद्धी आणि कौशल्य विकासाचं उद्दिष्ट ठेवणाऱ्या समर्थ योजनेअंतर्गत धापेवाडा इथल्या मेसर्स धापेवाडा टेक्सटाईल प्रोड्युसर कंपनीमार्फत विणकाम प्रशिक्षणाचं उद्घाटन आज गडकरी यांच्या हस्ते झालं. त्यावेळी ते बोलत होते. विणकर सेवा केंद्रामार्फत संचालित या प्रशिक्षण केंद्रामधून गुणवत्तापूर्ण उत्पादनं तयार झाली पाहिजेत, त्यांची निर्यात आपण विदेशात करू शकू अशी आशा गडकरी यांनी यावेळी व्यक्त केली. याप्रसंगी काही निवडक विणकरांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. महिला प्रशिक्षणार्थ्यांना प्रमाणपत्राचं वाटप तसंच प्रशिक्षण किटचं सुद्धा वाटप करण्यात आलं. गडकरी यांनी यावेळी प्रशिक्षण केंद्राची पाहणी करून तिथल्या उपकरणांची माहिती जाणून घेतली. प्रखर राष्ट्रभक्त स्वातंत्र्य सैनिक आणि समाजसुधारक वीर सावरकर यांच्या पुण्यतिथी निमित्त उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी आदरांजली वाहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सावरकर यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांना आदरांजली वाहिली. नागपुरातील शंकर नगर चौकातील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला महापौर दयाशंकर तिवारी यांनी पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केलं. जगातील वेगवेगळ्या देशांच्या चलनी नोटा, नाणे, वर्तमानपत्र, रिकाम्या काड्यापेट्या, छोट्याशा बाटलीत कलाकुसरीच्या वस्तूंची निर्मिती यासह गाण्यांचं उलटं लेखन, अंध असूनही अतिशय सुंदर मूर्तींची निर्मिती अशा नानाविध अफलातून कला आणि विलक्षण वस्तूंच्या संग्रहाच्या प्रदर्शनीचं उद्घाटन आणि नेताजी सुभाषचंद्र बोस स्मृती कलादालनाचं लोकार्पण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज नागपुरातील कविवर्य सुरेश भट सभागृहात केलं. नागपूर महानगरपालिका आणि छंद सम्राट बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमानं रेशीमबाग इथल्या कविवर्य सुरेश भट सभागृहात युनिक कलेक्शन आणि कला प्रदर्शनीचं आयोजन आज आणि उद्या करण्यात आलं आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांची 125वी जयंती या अनुषंगानं 23 जानेवारीला गांधीसागर तलाव मार्गावर 75 मीटरच्या कॅनव्हासवर शहरातील कलावंतांनी आपली कलाकृती साकारली. या कलाकृतीचंही प्रदर्शन नेताजी सुभाषचंद्र बोस स्मृती कलादालनात लावण्यात आलं आहे. यवतमाळ नगर परिषदेतर्फे सुरू करण्यात आलेला तारांगण प्रकल्प हा युवा वर्ग, विद्यार्थी, अभ्यासक आणि संशोधक यांच्यासाठी मोठी उपलब्धी आहे. अंतराळात घडणाऱ्या घडामोडींबाबत जाणून घेण्याची अनेकांच्या मनातील जिज्ञासा या प्रकल्पातून पूर्ण होईल. तारांगण प्रकल्प हा यवतमाळच्या नावलौकिकात भर घालणारा उपक्रम ठरेल, असं मत जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी व्यक्त केलं. नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत शहराच्या मध्यभागी नेहरू उद्यान परिसरामध्ये उभारण्यात आलेलं नेहरू तारांगण आजपासून सुरू करण्यात आलं आहे. झाडीपट्टी नाट्य ही पूर्व विदर्भातील समृद्ध अशी प्रयोगात्मक कला असून जनसामान्य नागरिकात या कलेविषयी मोठ्या प्रमाणात आत्मीयता आहे. या कलेद्वारे मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन करण्यासाठी तसंच स्थानिक कलावंतांना हक्काचा मंच उपलब्ध करून देण्यासाठी भारताच्या अमृत महोत्सवाप्रसंगी सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांच्या कल्पनेतून अनेक अभिनव उपक्रम राबवण्यात येत आहेत. याच अभिनव उपक्रमाचा भाग म्हणून गोंदिया जिल्ह्यातील देवरी इथं 4 दिवसीय झाडीपट्टी नाट्य महोत्सवाचं निःशुल्क आयोजन
सांस्कृतिक विभागातर्फे करण्यात आलं आहे। या महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। झाडीपट्टी नाटकांसाठी प्रसिद्ध असलेले लेखक आणि दिग्दर्शक गायक अनिरुद्ध वनकर यांच्या घायाळ पाखरा या नाटकानं शासनाच्या झाडीपट्टी नाट्य महोत्सवाला सुरुवात झाली। आज शिल्पा पाटील लिखित आणि शेखर पटले दिग्दर्शित लाखात एक लाडाची लेक सादर होणार असून सांस्कृतिक विभागातर्फे यावर्षीच्या झाडीपट्टी नाट्य महोत्सवातलं हे शेवटचं नाटक असणार आहे। याचबरोबर हे बातमीपत्र संपलं। नमस्कार।